नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 31 जुलै 2026 आज चंद्र कुंभ राशीमध्ये असून सायंकाळी 7:27 चंद्र धनिष्ठा नक्षत्रामधून शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश करतो आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 11व्या भावात आहे. दिवसभर धनिष्ठा नक्षत्रामुळे तुम्ही फायद्यासाठी एकदम अग्रेसिव्ह राहाल. बॉस कडून किंवा क्लायंट कडून पैसे काढण्यासाठी तुमची एनर्जी भारी असेल. पण संध्याकाळी शततारका लागताच अचानक ऑनलाईन शॉपिंगच्या जाळ्यामध्ये अडकू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. अश्विनी नक्षत्र सकाळचे सहकाऱ्यांसोबतचे इगोचे क्लॅशेस रात्री 100% यशामध्ये बदलतील आणि महत्वाच्या डील देखील फायनल होतील. भरणी नक्षत्र फायदा दिवसभर सेफ राहील, पण संध्याकाळ नंतर ऑनलाईन वाद होऊ शकतो. त्यामुळे कृपया करून ऑनलाईन व्यवहार करताना विचारपूर्वक करा. कृतिका नक्षत्र सकाळची खर्चाची किंवा कामाची कटकट रात्री पूर्णपणे सुरक्षित होईल. मेष राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना एक घोटभर पाण्यामध्ये थोडासा गुळ विरघळून ते पाणी प्यावे. मंगळ आणि राहू दोन्ही शांत राहतील आणि दिवस उत्तम जाईल. वृषभ राशीला 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये दिवसभर एकदम सुपरमॅन वाली फिलिंग येऊ शकते. तुम्ही कामाचा डोंगर एकट्याने देखील उपसाल, पण संध्याकाळनंतर जेव्हा राहूचे नक्षत्र लागेल तेव्हा तुम्हाला अचानक वाटेल की एवढं काम मी का करतोय. रात्री लॅपटॉप आणि सिस्टीम मध्ये अचानक काहीतरी एरर पण येऊ शकतात. त्यामुळे सायंकाळी शांत राहा. कृतिका नक्षत्र सकाळचा कामाचा आणि बॉसचा ताण संध्याकाळी 7:30 नंतर रिलॅक्स मोड मध्ये बदलतो आहे. रोहिणी नक्षत्र दिवसभराचा आनंद आणि कौतुक रात्री अचानक वायफळ ओव्हर थिंकिंग मध्ये बदलू शकतो. सायंकाळी आराम करा, विचार करू नका. मृग नक्षत्र दिवसभर जाणवणारी मानसिक दगदग संध्याकाळी अनपेक्षित ऑनलाईन फायद्यामध्ये बदलू शकते. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज देवघरात किंवा कामाच्या ठिकाणी एका पांढऱ्या फुलावरती छोटा कापूर ठेवून तो जाळा. तांत्रिक बिघाड नक्की टळतील आणि दिवस उत्तम जाईल. मिथुन राशीसाठी चंद्र 9व्या भावात आहे. दिवसभर मंगळामुळे प्रवासात किंवा कामात प्रचंड वेग असेल, पण मित्रांनो संध्याकाळी राहूची एंट्री होताच तुम्ही अचानक तत्वज्ञानी बनाल आणि रात्री उशिरापर्यंत रहस्यमय व्हिडिओ बघणे किंवा परदेशी बातम्या वाचण्यात तुम्ही गुंग होऊन जाल. मृग नक्षत्र सकाळचा प्रवासाचा मानसिक थकवा आणि रात्री अनपेक्षित मिळणारा आनंद यामुळे तुम्ही संध्याकाळी खुश व्हाल. आद्रा नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ मिळते, पण रात्री स्वतःच्या विचारांवरती चिडचिड कराल. थोडं संध्याकाळी काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्र सकाळी मित्रांची मदत, रात्री साक्षात ईश्वरी आणि भक्कम साथीमध्ये बदलते आहे. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज खिशात एका कागदात चिमूटभर बाजरीचे दाणे नक्की ठेवा. राहूचे नकारात्मक विचार डोक्यात येणार नाही आणि दिवस अत्यंत उत्तम जाईल. कर्क राशीला चंद्र 8व्या भावातून फळेतील. दिवसभर धनिष्ठा नक्षत्रामुळे गाडी चालवताना घाई करणे किंवा रागात बोलणे टाळा. संध्याकाळ नंतर शततारका लागल्यावरती तुम्हाला कुणाची तरी गुप्त गोष्ट समजेल किंवा तुम्ही स्वतःच एखाद्या सस्पेन्स चित्रपटासारखे वागायला लागाल आणि तुमची मात्र झोप उडू शकते. त्यामुळे डोकं शांत ठेवून काम करा. पुनर्वसू नक्षत्र संकटात दिवसभर मित्रांची साथ आणि रात्री साक्षात भाग्याची मदत धावून येईल. त्यामुळे संपूर्ण दिवस उत्तम आहे. पुष्य नक्षत्र सायंकाळपर्यंत धोका आहे. कोणतेही महत्वाचे काम करू नका, कोणाच्या वादात पडू नका, घाई करू नका, काळजी घ्या. त्यानंतर मित्रांच्या मदतीमुळे रिलॅक्स वाटेल. अश्लेषा नक्षत्र महत्वाची कामे संध्याकाळच्या आतच पूर्ण करा. रात्री धोका होऊ शकतो, सिस्टीम क्रॅश होऊ शकते. त्यामुळे सायंकाळी काळजी घ्या. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ साधे पिवळे लिंबू नक्की ठेवा. कापलेले ठेवू नका. 8व्या चंद्राची दृष्ट लागणार नाही आणि दिवस चांगला जाईल. सिंह राशीला आज चंद्र 7व्या भावातून फळे देईल. दिवसभर पार्टनर एकदम बॉसी आणि ओव्हर अग्रेसिव्ह वागेल, पण संध्याकाळी जेव्हा शततारका ऍक्टिव्ह होईल तेव्हा पार्टनर अचानक मवाळ होईल, पण त्याच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला अजिबात समजणार नाही. त्यामुळे थोडं विचारपूर्वक संवाद साधा. मघा नक्षत्र सकाळचे पार्टनर सोबतचे वाद रात्री मिटतील आणि 100% कार्यामध्ये यश येईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र भागीदारी दिवसभर सेफ राहील, पण रात्री विनाकारण इगो वाढू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा, वाद करू नका. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळची कटकट संध्याकाळी 7:30 नंतर पूर्णपणे सुरक्षित होईल. सायंकाळची वेळ उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात दालचिनीचा एक छोटा तुकडा नक्की ठेवा. नात्यांमध्ये अचानक येणारे गैरसमज दूर होतील आणि दिवस उत्तम जाईल. कन्या राशीसाठी चंद्र 6व्या भावात आहे. दिवसभर तुम्ही एकदम फायटर मोड मध्ये असाल. विरोधकांना तुम्ही सळो की पळो करून सोडाल, पण संध्याकाळी शततारका नक्षत्र लागताच
तुम्हाला आरोग्याची किंवा खर्चाची चिंता सतवेल. इंटरनेटवर आजारांची लक्षणे सर्च करू नका. तब्येत ठीक वाटत नसेल तर नक्की डॉक्टरकडे जा आणि काळजी घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा कामाचा किंवा आरोग्याचा ताण रात्री पूर्णपणे रिलॅक्स होईल. हस्त नक्षत्र दिवसभराचा उत्साह 7:30 नंतर अचानक एखाद्या खर्चामध्ये किंवा डोकेदुखीमध्ये बदलू शकतो. सायंकाळी काळजी घ्या. चित्रा नक्षत्र सकाळची मानसिक दगदग रात्री अनपेक्षित फायद्यामध्ये बदलते आहे. सायंकाळची वेळ उत्तम आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज एक हिरवी वेलची तोंडात टाकून कामाला सुरुवात करा. राहूचे फालतू विचार डोक्यात येणार नाहीत आणि दिवस मस्त जाईल. तूर राशीला चंद्र 5व्या भावातून फळे देईल. दिवसभर विद्यार्थी एकदम वेगाने असाइनमेंट पूर्ण करतील, पण संध्याकाळनंतर राहूची एंट्री होताच तुम्ही अभ्यासाची पुस्तके बंद करून थेट व्हिडिओ गेम्स किंवा सोशल मीडियावरती चॅटिंग करायला सुरुवात करा. शेअर मार्केटचा अभ्यास रात्री करू नका. रात्री काळजी घ्या आणि कोणती गुंतवणूक विचारपूर्वक करा. चित्रा नक्षत्र सकाळचा धावपळीचा थकवा 7:30 नंतर अनपेक्षित आनंदामध्ये बदलतो आहे. स्वाती नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण रात्री स्वतःच्या कल्पनांवरती संशय घ्या. आपल्यावर संशय घेऊ नका. आपल्या कलांना वाव द्या आणि शांतपणे काम करा. विशाखा नक्षत्र सकाळची मित्रांची मदत साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्ट मध्ये बदलेल. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तुळ राशीसाठी उपाय आहे. आज कपाळावरती किंवा गळ्यावरती अगदी थोडेसे लाल चंदन लावा. बुद्धी स्थिर राहील आणि दिवस मस्त जाईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र 4थ्या भावात आहे. दिवसभर तुम्ही घरात आवरावर करणे किंवा घरगुती कामे वेगाने उरकाल, पण सायंकाळी जेव्हा शततारका ऍक्टिव्ह होईल तेव्हा घरात अचानक वायफाय किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आणि मौल्यवान वस्तूंना आज जपणे गरजेचे आहे. विशाखा नक्षत्र घरात दिवसभर मित्रांची आणि रात्री थेट ईश्वराची मदत मिळते. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. अनुराधा नक्षत्र संध्याकाळपर्यंत धोका आहे. आजचा दिवस उत्तम नाही, त्यामुळे दिवसभर कोणतेही महत्वाचे निर्णय किंवा गुंतवणूक करू नका. संध्याकाळनंतर मित्रांमुळे वातावरण थोडेसे हलके होईल. ज्येष्ठा नक्षत्र महत्वाची घरगुती कामे 7:30 पूर्वीच करा. रात्री अचानक विघ्न येऊ शकते. कोणावर विश्वास ठेवू नका. सायंकाळची वेळ विश्वास ठेवण्या योग्य नाही. काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या कागदात चिमुटभर काळे तीळ बांधून घराच्या कोपऱ्यात ठेवा. घरातील शांतता टिकून राहील आणि अडचण येणार नाही. धनु राशीच्या लोकांनो, चंद्र पराक्रमाच्या घरात आहे. दिवसभर धनिष्ठा नक्षत्रामुळे तुमचा स्पीड बुलेट ट्रेन सारखा असेल, पण संध्याकाळी शततारका लागताच तुमचा संपर्काचा मार्ग बदलेल. तुम्ही रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावरती गॉसिपिंग करत बसाल किंवा जुन्या मित्रांना ऑनलाईन शोधाल आणि मित्रांबरोबर वेळ घालवाल. मूळ नक्षत्र सकाळचे प्रवासातील किंवा भावंडांचे वाद रात्री पूर्णपणे मिटून तुमची डील धाडसी फिक्स होईल. त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. पूर्वाषाढा नक्षत्र दिवसभर सेफ राहील, पण संध्याकाळनंतर शेजारच्यांशी वादविवाद किंवा गैरसमज होऊ शकतात. सायंकाळी वाद टाळा. थोडी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र सकाळची धावपळ रात्री ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलते. सायंकाळची वेळ अत्यंत उत्तम आहे, पण दिवसभर काळजी घ्या. धनुराशीसाठी उपाय आहे. आज एक साधे विड्याचे पान देवघरात ठेवा. कम्युनिकेशन अचूक होईल आणि दिवस चांगला जाईल. मकर राशीसाठी चंद्र पैशाच्या घरामध्ये आहे. दिवसभर तुम्ही पैशाच्या वसुलीसाठी एकदम अग्रेसिव्ह असाल, पण संध्याकाळनंतर जेव्हा शततारका लागेल तेव्हा तुम्हाला अचानक ऑनलाईन काहीतरी भन्नाट किंवा रहस्यमय वस्तू खरेदी करण्याचा मोह येऊ शकतो. मोहाच्या बळी पडू नका. विचारपूर्वक खरेदी करा. उत्तराषाढा नक्षत्र सकाळची आर्थिक कटकट 7:30 नंतर पूर्णपणे सुरक्षित होईल. श्रवण नक्षत्र दिवसभराचा नफा 7:30 नंतर अचानक वायफर ऑनलाईन खर्चामध्ये बदलू शकतो. त्यामुळे सायंकाळची गुंतवणूक विचारपूर्वक करा. धनिष्ठा नक्षत्र दिवसभर जाणवणारा मानसिक ताण रात्री अचानक अनपेक्षित फायद्यामध्ये बदलू शकतो. आजची संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात तुरटीचा एक छोटा खडा नक्की ठेवा. ऑनलाईन फ्रॉड किंवा अनावश्यक खर्च नक्कीच टळेल. कुंभ राशीला चंद्र आज तुमच्याच राशीत आहे. दिवसभर मंगळाच्या नक्षत्रामुळे तुमच्यात तुफान एनर्जी असेल, पण संध्याकाळनंतर जेव्हा तुमच्याच राशीतील राहूचे नक्षत्र ऍक्टिव्ह होईल तेव्हा तुम्ही अचानक डिटॅच व्हाल. त्यामुळे गर्दीतून बाहेर पडून हेडफोन्स लावून स्वतःच्या जगात हरवून जाल. सायंकाळची वेळ थोडी तुम्ही एकांकी राहाल. जास्त विचार करू नका. काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र सकाळचा शारीरिक थकवा रात्री अनपेक्षित उत्साहात आणि फायद्यामध्ये बदलतो आहे. शततारका नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ, पण रात्री स्वतःच्या निर्णयांवरती अति विचार केल्यामुळे डोकं दुखू शकतं. आराम करा. पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळची मित्रांची मदत रात्री साक्षात भाग्याच्या सपोर्ट मध्ये बदलते. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या कागदात सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा गुंडाळून खिशात ठेवा. राहूचा गोंधळ दूर होईल आणि दिवस सुरेख जाईल. मीन राशीला आज 12वा भाव ऍक्टिव्ह राहील. दिवसभर मंगळामुळे प्रवासात किंवा कामात वेगाने खर्च होईल, पण
संध्याकाळी शततारका लागताच तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम येऊ शकतो. राहू तुम्हाला रात्रभर नेटफ्लिक्सवर सस्पेन्स बघायला लावेल. त्यामुळे मोबाईल लवकर बाजूला ठेवून शांतपणे झोपा. नाहीतर झोप लागणार नाही. काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र खर्चाच्या वेळी सकाळी मित्रांची आणि रात्री थेट भाग्याची साथ मिळते. आजचा संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र संध्याकाळपर्यंत ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घ्या. धोका आहे. ऑनलाईन पेमेंटमध्ये अडकू शकतात. कोणतीही ऑनलाईन डील किंवा कोणतीही गुंतवणूक आज शक्यतो करू नका. संध्याकाळचे वातावरण हलके होईल. रेवती नक्षत्र ठरवलेली महत्वाची कामे 7:30 पूर्वीच पूर्ण करा. रात्री कामात अचानक अडथळे येऊ शकतात. रात्री आराम करा. मीन राशीसाठी उपाय आहे. आज झोपण्यापूर्वी दोन्ही पायांच्या अंगठ्याला थोडेसे मोहरीचे तेल किंवा खोबऱ्याचे तेल नक्की लावा. शांत झोप लागेल. हा उपाय आज रात्री व उद्या रात्री असा दोन्ही दिवस करावा. तर मित्रांनो, हा होता 31 जुलैचा स्पीड द सस्पेन्स असा ग्रहांचा आणि अचूक नक्षत्रांचा भन्नाट लेखाजोखा. संध्याकाळी 7:30 नंतर तुमचा मोबाईलचा वापर वाढला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.